यानंतर बातमी आहे ठाणेकरांसाठी महत्त्वाची। ठाणेकरांना यंदाच्या दिवाळीमध्ये केवळ लवंगी फटाके आणि टिकल्याच उडवता येणार आहेत, कारण ठाणे पोलिसांनी फटाक्यांसंदर्भात आचारसंहिता लागू केलेली आहे, ज्यामध्ये तडतड्या, उखळी बार, सुतळी बॉम्ब असे मोठे फटाके उडवण्यास मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये ठाणेकरांना फार मोठे फटाके फोडता येणार नाहीये। ठाणेकरांना फक्त टिकले आणि लवंगी फटाके उडवता येतील। संध्याकाळी 6 ते रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत फटाके फोडण्यासही मज्जाव घालण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 फटाके उडवू शकतील। केवळ लवंगी आणि टिकल्याच फोडता येणार आहेत ठाणेकरांना। ठाणे पोलिसांनी काही नियमावली जाहीर केलेली आहे। सुतळी बॉम्ब, रॉकेट आणि फटाक्यांवरती पूर्ण बंदी असेल। देवाचे छायाचित्र असलेल्या फोटोंची विक्री व खरेदी करू नये। रात्री 10 नंतर फटाके उडवण्यास मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे संध्याकाळच्या दरम्यान फटाके फोडता येतील, मात्र रात्री फटाके फोडण्यास मज्जाव करण्यात आलाय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। अक्षय, ठाणे पोलिसांनी जी नियमावली जाहीर केलेली आहे त्यामध्ये काय काय म्हटलं गेलेलं आहे, काय कडक निर्देश आहेत? ठाणे पोलिसांनी या प्रकारचं एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि ठाणे आयुक्तांच्या अंडर जितके पोलीस स्टेशन किंवा जितके विभाग येतात त्या सगळ्या विभागांमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळं रजिस्टर 26 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान असणार आहे आणि या 26 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान असणार आहे। आणि या रजिस्टरमध्ये केवळ जे लोक जास्त फटाके उडवतात किंवा हे जे नवीन परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार जे काही गुन्हे असतील ते या रजिस्टरमध्ये नोंदवता येणार आहेत। आणि जर आपण बघितलं तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके फोडू नये असा आदेश आहे। त्याचबरोबर जे मोठे फटाके आहेत ते मोठे फटाके वाजवण्यावरच बंदी घातलेली आहे। प्लस जे लोक हे फटाके विकतायत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं देखील सांगितलेलं आहे। आणि जे फटाके उडवण्यासाठी जी काही परवानगी दिलेली आहे ते फटाके देखील रस्ते आणि बिल्डिंग पासून 50 फुटांच्या बाहेर हे फटाके उडवावे लागणार आहे। त्याच्यामुळे एकूणच ठाणेकरांसाठी यंदाची दिवाळी नेमकी कशी जाते असा प्रश्न पडलेला आहे। इतके वर्ष सगळे लोक फटाके फोडत आहेत, यावर्षी देखील सगळं मार्केट फुल झालेलं आहे फटाक्यांनी। अगदी 10 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि अशा वेळी अचानक हा निर्णय येतो, त्याच्यामुळे सगळे ठाणेकर सध्या थक्क झालेले आहेत आणि कशा प्रकारची अपेक्षा कोणाला नव्हती। खरं तर हा एक स्तुत्य उपक्रम आहे, अतिशय चांगलं पाऊल आहे। तरी देखील ठाणेकरांची प्रतिक्रिया मात्र कदाचित वेगळी येऊ शकते। सगळ्यांच्या आनंदावर विरजण देखील यामुळे पडू शकतो। त्याच्यामुळे एकूणच येणाऱ्या काळामध्ये ठाणेकरांची, फटाके विक्रेत्या, व्यापाऱ्यांची आणि पोलिसांची काय याच्यावर प्रतिक्रिया येते ते बघणं उत्सुक ठरणार आहे। तुर्तास तरी ठाणेकर हे मोठे फटाके वाजवू शकत नाहीयेत आणि त्याचबरोबर त्याच्यावर देखील वेळेची मर्यादा पोलिसांनी लादलेली आहे। प्राजक्ता, अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।